बरं, आत्ताच्या या सगळ्या राजकीय उलथापालथीच्या या सगळ्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये शिवसेनेसोबतचं तुमचं राजकीय कारकीर्द किंवा करिअर कशा अपेक्षेनं बघताय किंवा काय करू शकाल असं वाटतं? जोडले गेलो आम्ही शिवसेनेला मे 2024 पासून. जसं जोडले गेलो तसं आम्हाला त्यात फरक जाणवतोय. त्यांचा सपोर्ट वेळोवेळी मिळत राहतो. जिथे कमी पडेल तिथे आम्हाला त्यांच्याकडून तो आधार मिळतो. तोच आधार आता पुढे आम्ही अपेक्षित करतोय आणि तो नुसता मिळून तो इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रत्यक्ष तिथे असणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा आता प्रयास चालू आहे. धनुष्यबाण घेऊन पुढे जनसेवा करायची आणि तुम्ही पाहिलं असेल की मी किंवा माझ्या शेवारी गावात आमची जी मुलं आहेत सर्वजण सगळे कॅपेबल आहेत. आमच्या कोणाकडे कळत नाही. कारण की आम्ही ठरवलंच ते होतं की पक्षाला द्यायचं, पक्षाकडून काही मागायचं नाही. आणि तेच तुमचं निस्वार्थीपणा आहे. तो आम्ही आमच्या कृतीतून दाखवला होता की आम्हाला कुठलंही पद नको जोपर्यंत आम्ही संघटनेला काही देत नाही. आणि जेव्हा संघटनेला वाटेल की बाबा हा त्या हे लोक नाही देतील नाही देतील त्याच वेळेस पद वगैरे त्या गोष्टी आपल्याला मिळतील. ज्यावेळेस पक्षाला वाटेल त्यावेळेस ते वेळेची वाट पाहायची आणि आपण स्वतःहून काही मागायचं नाही. तुमच्या लोकांकडून काय अपेक्षा? नाही, मला असं वाटतं की ज्यावेळेस मी निवडणुकीला उभं राहिलो होतो त्यावेळेस आमच्या गावातील पण चांगले लोक आमच्या उभे राहिले. प्रत्येक जण या गोष्टीला दोष देतो की लोक जसं इलेक्शन येतं तसं भूलथापांना बळी पडतात किंवा काही लोक पैशांच्या आमिषालाही बळी पडतात. तर मला असं वाटतं तसं नाहीये. प्रत्येक जण पुढच्या नेत्यामध्ये स्वतःला शोधत असतो. क्या बात. आणि मला असं वाटतं की मध्यमवर्गीय माणूस आमच्याशी खूप चांगला रिलेट होतो. कारण की आम्हाला अनुभव बरेच जण आम्हाला ओळखतही नव्हते, ते पण त्यांनी आम्हाला बदलले. याच्यावरच की हा आलेला आहे, हा काहीतरी चांगलं करेल, हा पहिल्यापासून काही ना काहीतरी धडपड चालू असते, काम करतो. जशी प्रजा असते तसाच राजा असतो. यथा प्रजा तथा राजा. जर लोकांना पाहिजे असेल की बाबा सर्वसामान्य घरातला मुलगा येऊन ज्याला आपली दुःख कळतील, आपण जे आता प्रॉब्लेम मधून जातोय ह्याला लगेच रिलेट होईल, तर ते आपल्या पाठीमागे उभं राहतं. जर लोकांना असं वाटत असेल की नाही हा फक्त इलेक्शनच्या वेळी कोणी येईल आम्हाला काही देईल आणि त्यानंतर मग जसं जैसे ते जसं चालवायचं तो त्या पद्धतीने लोक वाटते. तर माझा जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे की सगळे जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते स्वतःला आमच्यामध्ये पाहतात की नाही आता काहीतरी बदल करू शकतो आणि हा आपल्यातला आहे, यांना आपली दुःख 100% समजते.